हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू रिअल आरजे रश्मी. आज रविवारचा दिवस, मसाचा तिखट सांजा केलेला होता नाश्त्याला आणि त्यानंतर आम्ही साफसफाईचं काम सुरू केलेलं होतं. 2 खोल्या ऑलरेडी माझ्या आवरून झालेल्या होत्या, किचन आणि त्याच्यापुढे मग जी मोठी खोली आहे तर ती आवरून झालेली होती आणि हॉल आणि बेडरूम 2 राहिलेल्या होत्या. त्याही खोल्या चकाचक मस्त आवरून घेतल्या. अशा रीतीनं संपूर्ण घर स्वच्छ झालं. खूप प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मस्तपैकी जेवण केलं, विश्रांती घेतली आणि त्यानंतर शॉपिंगसाठी आम्ही बाहेर पडलो. मार्केट यार्डमध्ये गणपतीचे हे जे स्टॉल्स आहेत ना, तर ते बघू शकता तुम्ही किती छान छान गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत. आणि हे सगळं खास तुमच्यासाठी आज मी कॅप्चर केलेलं होतं व्हिडिओमध्ये. गणपतीच्या मूर्ती सुबक अशा होत्याच, शाडूच्या मूर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, पण त्यासोबत सजावटीचं सामान आणि भरपूर असे ऑप्शन्स यामध्ये होते. पण यावर्षी मला थोडंसं सामान घ्यायचं होतं, फारसं काही सामान घ्यायचं नव्हतं, त्यामुळं जास्त काही मी हे कॅप्चर केलं नाही आणि बघायला थांबले सुद्धा नाही मी. कारण मला जायचं होतं गावामध्ये थोडंफार सामान घेण्यासाठी. पूजेचंही सामान थोडंसं घ्यायचं होतं, हरतालिकेच्या पूजेचं. त्यानंतर आम्ही निघालो. जाताना पेट्रोल भरायचं होतं, त्यामुळे एके ठिकाणी थांबून पेट्रोल भरलं मी आणि मारुती रोडवरती आम्ही गेलो तर तिथं बघू शकता तुम्ही इतकी भयंकर गर्दी होती. म्हणजे चालताना सुद्धा खूप वेळ लागत होता, एवढी गर्दी या मारुती रोडवरती होती. गाडी चालवणं तर अगदीच नॉट पॉसिबल असतं इथं. सो जे मला सामान हवं होतं ते मी घेतलं. हरतालिकेच्या मूर्ती बघू शकता, दोन्ही ऑप्शनमध्ये या अवेलेबल होत्या. नंतर गणोबा सुद्धा मी घेतला, हरतालिका पूजेचं सामान सुद्धा मी घेतलं आणि गणपती पेठेमध्ये गेले. मिरवणुका सुरू होत्या आणि इथे गणपती बाप्पाची मिरवणूक तुम्ही बघू शकता. चला जरा आता गावातलं काम आवरलेलं आहे, थोडीफार भाजी घेते, घरी जाते आणि बोलते तुमच्याशी थोड्याच वेळामध्ये. तुला माहिती भूत कसं गायब होतं? नाही. असं ही कुठे गेली? तर गायब वगैरे मी झालेली नाहीये, मी इथंच आहे. आता सामान वगैरे घेऊन आले मी. फुलं आज भरपूर महाग आहेत, 60 रुपये पावशेर फुलं होती. त्यासोबत हरतालिकेचं सुद्धा थोडंफार सामान घेऊन आले मी. गणोबा मेन घेऊन आले. अजून थोडंफार शॉपिंग करायचं राहिलेलं आहे. डेकोरेशनचे 1-2 आयटेम्स आणले, ते मी तुमच्यासोबत शेअर करीनच डेकोरेशन करताना. चला तर हां, आणि एक महत्त्वाचं म्हणजे आज सांगली संस्थानच्या चोर गणपतीचं सुद्धा आगमन झालं. त्यानिमित्त गणपती पेठेमध्ये भरपूर गर्दी होती. काही मंडळांचे गणपती आज आले आणि त्याच्या मिरवणुका सुद्धा आज आम्हाला बघायला मिळाल्या. त्याच्यातला एका गणपतीची मिरवणूक मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलेलीच आहे. याच नोटवरती आजचा हा ब्लॉग इथे संपवते. ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. रिअल आरजे रश्मी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.